डे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण कोतुळ प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेतोय। दोन्ही टीमचे 12वे खेळाडू चला। शेखर शेळके यांच्यासाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे। ललित लहामगे यांच्या वतीने हा पुरस्कार आहे। शेखर शेळके आपल्याला विनंती आपण हा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। आपल्यासाठी ललित लहामगे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार आहे। सूरज गोलंदाजीसाठी तर स्ट्रायकर एंड कडे आपण सुशांत यांना पाहतोय। दोन गायकवाड आता एकमेकांच्या विरुद्ध आहेत। एका बाजूला सूरज गायकवाड तर दुसऱ्या बाजूला सुशांत गायकवाड यांना तुम्ही पाहताय। एका बाजूला विठू माऊली 11 तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य वॉरियर्स। बेग हिट केला यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट केले बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार। कार्य सम्राट आमदार चषकाचा एक सुंदर बहारदार दर्जेदार शानदार चौकार। फलंदाजी करणारा संघ तुम्ही बघू शकता मैदानामध्ये विठू माऊली 11 अर्थात बाजीराव सदगीर रावसाहेब सदगीर सचिन सदगीर यांचा संघ आहे। तर त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज्य वॉरियर्स कोतुळचा संघ सागरजी घोलप आणि संजय फुलसुंदर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक सूरज गायकवाड। यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टेकट व्हेरी गुड कॅच विकेटचं बटन होईल। पहिला मोठा धक्का सुशांत गायकवाड इथे शांत एकांत। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। या मॅच मध्ये देखील लवकर बाद होताना पाहायला मिळाले। मोठा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या विठू माऊली 11 संघाला, परंतु सुशांत गायकवाड बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। पुणे जिल्ह्यातील सुपरस्टार वासिक शेख आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बघायला मिळणार आहेत। ॲज अ आयकॉन आहेत। या मॅच मध्ये देखील जबाबदारी मोठी असणार आहे। या अगोदरच्या मॅच मध्ये दोन्ही संघांना पराभवाला सामोरं जावं लागलं। पराभवाची चव चाखलेले दोन संघ आता विजयाची चव चाखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढताना दिसत आहेत। कारण इथे जर पराभूत झाले तर तुम्हाला कॉलबॅक मध्ये जावं लागेल। या मॅच मध्ये जिंकले तर तुम्हाला आज एक संधी आहे जरूर सुपर 8 मध्ये जाण्याची। त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे। डू ऑर डाय अशीच लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघणार आहात। सूरज गायकवाडचं कौतुक करावं लागेल। चांगली सुरुवात इथे मैदानावर करून देत आहेत। जरी एक चौकार आला असला परंतु त्यानंतर पलटवार देखील करताना पाहायला मिळालेले आहेत। एक गडी बाद 4 धावा वासिक शेख स्ट्रायकर एंड कडे तर दुसऱ्या बाजूला योगेश कानवडे स्ट्रायकर एंड कडे तुम्हाला बघायला मिळतात। दुपारचं सत्र दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं स्वागत। बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक विकेट मिळते। वासिक शेख यांना देखील माघारी जावं लागतंय। बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत। बॅक टू बॅक 2 धक्के 2 हादरे बसतात विठू माऊली 11 संघाला। वासिक शेख आलेत आणि वासिक शेख परत चाललेत। विकेट गायकवाड यांच्या विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक या ठिकाणी येत आहे। संघमालक सागरजी घोलप आणि पत्रकार सन्माननीय संजय फुलसुंदर साहेबांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। जर सूरज गायकवाड इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करत असतील तर 1100 रुपयांचा पुरस्कार आहे। 2 चेंडू आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र माघारी जाताना पाहायला मिळालेत।
इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता वासिक शेख यांचा, परंतु प्रॉपर टायमिंग साधू शकले नाहीत आणि तिथे खूप चांगला कॅच, चांगली गोलंदाजी होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना बघायला मिळालं. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड देखील इथे पाहायला मिळते आणि फलंदाज 2 बाद झालेत लागोपाठचे आणि आता नवीन फलंदाज जितू चव्हाण आलेत. यावेळेस मनगडाच्या सहाय्यानं बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, स्वतः सूरज आलेत बॉलवर, धाव इथे मिळणार नाही आहे. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये बॉलला अडवलं जाते. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. एक चौकार आला आणि धावसंख्या 4 वरती आहे. 2 फलंदाज बाद, 4 धावा धावफलकावर. विठू माऊली 11 आणि स्वराज वॉरियर्स कोतुळ या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला दिसते आहे. सर्वांचं स्वागत जितू स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस देखील खूप चांगला बॉल, पंचांकडे अपील, लाऊड अपील होताना दिसते, परंतु स्पष्ट नकार आला. परंतु या ओव्हरमध्ये सूरज गायकवाड यांचं कौतुक करावं लागेल. फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट सूरज गायकवाडने ते मिळवून दिल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद, 4 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिलं षटक संपल्यानंतर 4 धावा धावफलकावर, 1 चौकार आला होता. परंतु सूरज गायकवाडचं कौतुक करूयात. नंतरच्या 5 चेंडूमध्ये त्यानं कुठल्याही प्रकारची धाव दिली नाहीये. 2 महत्त्वाच्या विकेट देखील त्याला मिळाल्या. ओव्हर नंबर 2 कडे आपण जातो आहे आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत रोडे यांना आपण गोलंदाजी करण्यासाठी बघणार आहोत. ॲज आयकॉन म्हणून अनिकेत रोडे देखील खेळताना दिसत आहेत. कष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्यावर देखील नजरा आहेत, कारण ही मॅच दोन्ही संघांसाठी बरीचशी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मॅचमध्ये जिंकावंच लागेल. या मॅचमध्ये जिंकले तर आज अस्तित्व टिकणार आहे, परंतु या मॅचमध्ये जर पराभूत झालेत तर तुम्हाला कॉलबॅकमध्ये जावं लागेल. जरूर कॉलबॅकमधून सुपर 8ला येण्याची एक संधी आहे तुम्हाला, परंतु कॉलबॅकमधून सुपर 8ला येण्यासाठी तितकं सोपं नाही आहे. तिथे बराचसा संघर्ष आहे. डॉट बॉलची नोंद केली जाणार आहे. पहिला चेंडू थोडासा कमी गतीने हाताळला, पेस ऑफ केला आणि बाहेर निघाला. थोडासा टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची नोंद तिथे होताना दिसते. ओव्हर नंबर 2 मध्ये अनिकेत चांगली सुरुवात करताय. स्ट्रायकर एंडला योगेश कानवडे यांना तुम्ही बघणार आहात. बॉल हवे ते टॉपेज घेतलाय. बॉलच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक, पकडतोय कॅच. विकेटचं बटन होईल. योगेश कानवडे बाद, 3रा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची
थोडासा अडचणीमध्ये सापडतोय, कारण 3 फलंदाज आता लवकर बाद झालेले आहेत. 4 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. ओंकार उदावंत, पारनेर तालुक्यातील हे देखील एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु आता जबाबदारी मोठी आहे. आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, कारण सुरुवातीला 3 मोठे धक्के बसल्यानंतर इथून पुढे डाव सावरण्याची आवश्यकता, एक भागीदारी ती मात्र इथे करावी लागेल. गोलंदाजी करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. चांगली सुरुवात करताना आपल्याला बघायला मिळतोय. अनिकेत रोडे देखील एक महत्त्वाची विकेट मिळवून देत आहेत संघाला. आयकॉन आहेत. आल्याबरोबर लेग ग्लान्स करत असताना बॉलला टर्न केलं, वळवलंय, मिड विकेटमध्ये बॉलला अडवलं जाईल. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. आता थोडासा सावध खेळ तुम्हाला मैदानावरती दिसेल फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, कारण विकेट गेल्यानंतर आता विकेट वाचवण्याची आवश्यकता ती फलंदाजी करणाऱ्या संघाला राहणार आहे. त्यामुळे दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. इथून पुढे कशा पद्धतीने खेळ होईल, संकट येतात आणि संकट जात असतात, परंतु ती संकट तुमची परीक्षा घेत असतात. त्यामुळे इथून पुढे फलंदाजांचा देखील कस लागणार आहे. इथून पुढे फलंदाजांची परीक्षा असणार आहे, कारण एक चांगलं टोटल तुम्हाला उभं करावं लागणार आहे. 3-5 अशी धावसंख्या अनिकेत गोलंदाजीसाठी तयार आहेत. बॉल हवेत आहे. हा फटका देखील फसतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, अनिकेत पोहोचलेत. जितूची विकेट मिळते. जितू यांना देखील माघारी जावं लागतंय. जितू चव्हाण स्वस्तात बाद. विकेटचं बटन, 4था धक्का. भेट ही आहे शालिमार केटरर्स, माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. एक धाव खर्च केली आहे, 2 विकेट त्यानं देखील मिळवल्या. काटकसर काय असते गोलंदाजीमध्ये ते आपल्याला बघायला मिळते आहे. अचूकता काय असते ती बघायला मिळते. खांद्यावर खूप चांगला कंट्रोल आहे, व्हेरिएशन आहे. म्हणजे गोलंदाजीची जी कौशल्य आहेत ना, त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर केला जातोय. आणि क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड ती मात्र आपल्याला दिसते आहे. 4 गडी बाद, 5 धावा धावफलकावर विठुमाऊली 11 संघ संकटात सापडलाय. मार्ग काढावा लागेल. फलंदाजीसाठी बाजीराव सदगीर आलेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला आहे तिकडे, परंतु आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचतायत फलंदाज. 1 धाव परिपूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या 6. 4 फलंदाज बाद, 6 धावा धावफलकावर. कोतुळ प्रीमियर लीग जिगरबाज वाघांचा रणसंग्राम तुम्ही इथे पाहताय. एकूण 12 संघांचा समावेश आणि 12 संघांमधून 8 संघ सुपर 8 मध्ये जाणार आहेत. आज 2 संघ मिळतील सुपर 8 ला जाणार आहे. त्यातला एक संघ आपल्याला मिळाला या अगोदर. कोतुळेश्वर केटरर्स, कोतुळचा संघ जो सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालाय. शॉट अँड पुल केला इथे. मिड विकेटमध्ये बॉलला अडवलं जाईल. थोडंसं फंबल आहे तिकडे. 1चं रूपांतर 2 मध्ये करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे जोखीम घ्यायची नाही हाच प्रयत्न राहील. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या तुम्ही बघणार आहात. 4 गडी बाद, 7 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो मात्र इथे संपलेला आहे. 2 ओव्हर नंतर 4 गडी बाद, 7 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. किती धावा बनवल्या जात आहेत 6 षटकांमध्ये ते बघणं देखील बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार इथे, कारण आता इथून पुढे फलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. इथून पुढे फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. इथून पुढे पाहूयात फलंदाजी कशी होते आहे. एक फायटिंग टोटल तुम्हाला उभी करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं. माफक धावसंख्या होते आणि त्या माफक धावसंख्येला रोखण्यामध्ये यस विकेट येते. ओंकार उदावंत यांना देखील माघारी जावं लागतंय.
बॅटची आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाने पकडलाय सुंदर झेल. फलंदाज ओंकार उदावंत हे देखील होतात फेल. माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. प्रयत्न आता फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडेसे अधिकचे करावे लागतील, कारण आता 5 फलंदाज 7 या धावसंख्येवर बाद झालेत. या स्पर्धेतली सर्वात निच्चांकी धावसंख्या होते की काय असा प्रश्न देखील अनेकांच्या समोर उभा राहिला. परंतु इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या 2 फलंदाजांना मात्र मैदानामध्ये भागीदारी करावी लागेल. बाजीराव सदगीर आणि आता सुरेश सदगीर फलंदाजी करण्यासाठी आलेत. या दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. अर्धा संघ गारद झालाय. सूरज गायकवाड 3री विकेट मिळवतात. बॉल हवेत तर खेळलाय, फटका हा देखील मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक तिथे चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. अमोल आहेत तिथे, अमोल सदगीर फलंदाज ना, फलंदाजीसाठी अमोल सदगीर आलेत. सूरज तयार आहेत. स्ट्रायकर एंडकडे बाजीराव. बाहेर जाणारा चेंडू, त्याला चेंडण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. धावसंख्या 9 या अंकावर जाताना आपल्याला दिसते आहे. सूरज गायकवाडचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आज त्याने केली आहे. यावेळेस समोर खेळलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरून आलेत. बॉल अडवतात. एक सिंगल तिथे प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे कुठल्याही प्रकारचा नसणार आहे. एकच धाव मिळाली. 100 मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावफलकावरती धावसंख्या 10 डबल फिगरमध्ये आता धावसंख्या जाताना दिसते आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळेगावचा हा खेळाडू सूरज गायकवाड आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय. चांगला बॉल पुढे टाकला होता फुलर लेंथवर. वाह, खूप चांगली गोलंदाजी. फलंदाजांना बंदिस्त ठेवले. फलंदाजांना आतापर्यंत हात खोलण्याची कुठलीही संधी दिली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला होता, त्यानंतर एकही मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला नाहीये. अनेक संघांमध्ये आपण सूरजला खेळताना पाहिला. SJ टायगर्स, आंबेगाव असेल, व्यंकटेश वॉरियर्स असेल, अशा अनेक संघांमध्ये सूरज गायकवाड यांना आपण खेळताना पाहिलं. यावेळेस मिडविकेटच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु खूप वेळानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल एक चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. बाहेर जाणारा बॉल. थोडीशी वाट पाहिली होती चेंडूची. शेवटच्या क्षणी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर विठू माऊली 11 5 गडी बाद 14 धावा. 14 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. 14 धावा झाल्यात. 5 फलंदाज ते मात्र इथे बाद झालेले आहेत. इथून पुढच्या 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जाणार आहेत, इथून पुढच्या 3 ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जाणार आहेत आणि किती धावांचं टार्गेट स्वराज वॉरियर्स कोतुळच्या संघासमोर ठेवलं जाणार आहे ते बघणं देखील बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण फलंदाजी करणारा संघ प्रयत्न देखील करतोय धावा बनवण्यासाठी. बाजीराव सदगीर आणि अमोल सदगीर हे 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण बघणार आहोत. मतीन शेख गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. याच गावाला बिलॉंग करणारे मतीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला मतीन यांचं भव्य स्वागत करणारा फटका लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय. धावा इथे मिळतील 4. बाजीराव सदगीर यांचा चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली
मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4 धावा मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे. 18 धावा धावफलकावरती आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. गोलंदाज मतीन आलेत, त्यांचं भव्य स्वागत केलं जात आहे. एक चौकार आला. आता इथून पुढे फलंदाजी करणारा संघ थोडीशी आक्रमकता देखील दाखवण्याचा प्रयत्न करेलच, कारण धावा बनवण्याचा मानस त्यांचा देखील आहे. बेहिट केला जातोय. स्लॉट मध्ये बॉल पाठवून दिलाय प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. खूप चांगली बॅटिंग आपण इथे फलंदाज बाजीराव सदगीर यांच्या बॅटमधून पाहतोय. अप्रतिम. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्लॉटमध्ये बॉल होता आणि त्याला फेकून दिलं ऑन साईडला ओव्हर द मिड विकेट. सीमारेषेच्या पलीकडे ताकदीचा वापर केला तिथे. चेंडूवरती आघात केला, चेंडूला फोर्स केला आणि खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग करत असताना शॉट सिलेक्शन दर्जेदार होतं. 6 धावा मिळत आहेत. यावेळेस बॅटची बाहेरची कडा बॅटवरती हा चेंडू प्रॉपर येताना दिसला नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येणार आहेत. धावी ते मिळत नाहीये. धावसंख्या 24. 5 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. यातून जो संघ जिंकणार आहे तो संघ डिंगडॉंग अकोले संघासोबत आजच्या दिवसातली शेवटची लढत खेळेल. यावेळेला पुढच्या एकदा खराब लाईन, खराब लेंथ, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. अजून एक चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4 धावा मिळतात आणि या 4च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचते आहे. 28 धावा. 5 फलंदाज बाद असताना आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. बाजीराव सदगीर यांचे कौतुक करावं लागेल. स्वतः संघमालक आहेत. जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर आहे. त्यामुळे संघासाठी ते लढतायत. संघासाठी मात्र मेहनत करतायत. धावा बनवण्यासाठी परिश्रम ते करतायत. यावेळेस टप्पा पडला. भरपूर बाहेर निघाला बॉल. खूप चांगली गोलंदाजी. पुनरागमन चांगलं होताना दिसतं इकडे. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 28. 5 गडी गमावल्यानंतर ओव्हर नंबर 4चा खेळ तो मात्र अंतिम टप्प्यामध्ये आहे. यावेळेस पाहुयात मैदानामध्ये यस फलंदाज होतील बाद. बॅटची बाहेरची कडा आउटसाइड एज आणि यष्टीरक्षक चूक करत नाहीयेत. सेफ हँड. विकेटचं बटन. बाजीराव बॅक टू द डगआउट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. संपल्यात 4 ओव्हरनंतर विठुमाऊली 11 संघानं बनवल्या धावा 28 आणि फलंदाज बाद झाले 6. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील बघणं बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज सुरेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी संघनायक अशोक येडे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पाहूयात अशोक येडे यांच्यावरती देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. कारण पहिल्या 4 षटकांचा विचार जर केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. अचूकता आपल्याला गोलंदाजीमध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये बघायला मिळाली आणि फलंदाजांना पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न पहिल्या 4 षटकांमध्ये राहिला आहे. परंतु आता 12 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज अमोल सदगीर यांना तुम्ही बघणार आहात. अशोक येडे गोलंदाजीसाठी. पहिलाच चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला गेलाय. बॉडीला ब्रश करत असताना धावी ते मिळणार नाहीये. डॉट बॉल तिकडे येत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. तुम्हाला गोलंदाजीची कौशल्य, फलंदाजीतली कौशल्य जी आहेत त्याचा वापर करून फलंदाजी करावी लागेल. त्याचा वापर करून गोलंदाजी करावी लागेल. अशोक येडे सुरुवात चांगली करत आहेत. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पुढचा बॉल घेऊन तयार आहेत. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. बॅकफुटला गेले होते, थोडेसे मागे सरले होते फटका खेळण्यासाठी, परंतु याही वेळेस कनेक्शन झालं नाहीये. तुमच्या बॅटची पकड ती देखील बरीचशी महत्त्वपूर्ण ठरते. शॉट सुरू होण्यापूर्वी तुमची जी
स्थिती असते ती महत्त्वाची ठरते. बॅकलिफ्ट फार गरजेची असते आणि तुमच्या शॉटची निवड, आय कॉन्टॅक्ट, हे सर्व गोष्टी, फुटवर्क देखील बराचसा महत्त्वपूर्ण ठरतो. या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. ते यष्टिरक्षकाने प्रयत्न खूप चांगले केलेत, परंतु बॉलपर्यंत ते पोहोचू शकले नाहीये. एक धाव पूर्ण झाली, 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती पुढे जाऊन पोहोचते 29 रन्स. 29 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. अशोक येडे देखील चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. धावफलकावर 6 गडी बाद, 29. ओव्हर नंबर 5. आमदार चषक आपण पाहतोय. अकोले तालुक्यातील मानाची स्पर्धा, अकोले तालुक्यातील सन्मानाची स्पर्धा, अकोले तालुक्यातील अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. एक प्रभावी आणि सुसज्ज आयोजन आपल्याला या स्पर्धेचं बघायला मिळतं. हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आणि युवा नेतृत्व योगेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन. बॉल सीमारेषा पार जातोय आणि सुरेश सदगीर यांच्या बॅटमधून एक खास फटका येतोय. रिझल्ट झकास येतोय, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पुढे जाते. 33 धावा धावफलकावर. पुढे टाकलाय फुलर लेंथवरचा बॉल, अक्षरशः केलेलं खोदकाम. ऑन साईडला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येते. एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. रिटर्न खूप चांगला आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. समन्वय खूप चांगला बघायला मिळाला 2 क्षेत्ररक्षक 2 फलंदाजांमध्ये. ओव्हरचा खेळ संपला, 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 6 गडी बाद, 35 धावा. विठू माऊली 11, 35 रन, लॉस ऑफ 6 विकेट्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 5 ओव्हर समाप्त झालेल्या आहेत. शेवटचे आता 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेत. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन. कार्यसम्राट आमदार चषक अर्थात कोतुळ प्रीमियर लीग 6वं संस्करण आपण पाहतोय. 6वं पर्व आपण सर्वजण पाहतो आहे. आज 3रा दिवस. गोलंदाजी करण्यासाठी मतीन शेख यांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलं. याही ओव्हरमध्ये मतीन शेख यांचं भव्य स्वागत केलं जाईल. 6 धावा, षटकार. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. स्लॉटमध्ये चेंडू अगदी समोर टाकला फलंदाजाच्या आणि असे चेंडू फलंदाज कुठे सोडणार आहेत. त्यांनी फेकून दिले बॉलला ऑन साईडला, सीमारेषेच्या पलीकडे. आणि मतीन शेख यांचं या ओव्हरमध्ये देखील स्वागत करण्यात आलंय आणि सांगितले आइये मतीन आपका स्वागत आहे. धावसंख्या 41, 6 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू आहे. विठू माऊली 11 संघ बॅटिंग करतोय, तर त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज्य वॉरियर्स. पुढे टाकलेला बॉल स्वतः गोलंदाज चेंडूवर देणार आहेत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तो मात्र इथे पूर्ण केला जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली 42 वर. प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात, मेहनत तुम्हाला करावीच लागते, कारण वेळ क्रिकेटमध्ये कधी बदलेले सांगणं फार कठीण असतं. अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. टप्पा पडला, परत एकदा बाहेर निघाला. डॉट बॉलची नोंद तिकडे केली जाणार आहे, परंतु धावबादची एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल. विकेट मिळते, फलंदाज धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची
च्या धावसंख्येवर नवीन फलंदाज वैभव गोंदके आता मैदानामध्ये आलेत. स्ट्रायकर एंडला चांगली बॅटिंग करणारे अमोल सदगीर आहेत, ज्यांनी 13 धावा आतापर्यंत बनवल्यात. यावेळेला बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, पकडतायत झेल आणि फलंदाज अमोल सदगीर यांना देखील माघारी जावं लागेल. 8वा फलंदाज बाद आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. बेचाळीस धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. कमी धावसंख्येचे सामने देखील क्रिकेटमध्ये रंगतात. नवे नवे तर जिंकले सुद्धा जाऊ शकतात. हा इतिहास आहे. 1983चा विश्वचषक ज्यावेळेस भारतीय संघानं जिंकला त्यावेळेस देखील कमी धावसंख्याच होती आणि त्यावेळेस 60 ओव्हरच्या मॅचेस होत्या. तिथे देखील भारतीय संघानं विजय मिळवला होता फायनल मॅचमध्ये आणि 1983चा पहिला विश्वचषक भारतीय संघानं जिंकला होता. त्यामुळे कमी धावसंख्येचे सामने क्रिकेटमध्ये जिंकता येतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न, मेहनत, कष्ट आणि परिश्रम घ्यावे लागतात, संघर्ष करावा लागतो. शेवटचं षटक सुरू आहे. काही चेंडू अजून येणं बाकी आहेत. धावफलकावर 42, 8 गडी बाद. विठू माऊली 11चा संघ बॅटिंग करत असताना तर त्यांच्या विरुद्ध स्वराज वॉरियर्स हा संघ डू ऑर डाय अशी मॅच खेळताना दिसतोय. आल्याबरोबर मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. इलेव्हेशन मिळालं नाही तिथे आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चूक करताना दिसला नाहीये. त्यानं पकडलाय झेल. फलंदाज गोल्डन डकची शिकार इथे ठरलेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. 9 गडी बाद, 42 धावा धावफलकावरती आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी कोसळताना आपल्याला बघायला मिळाली. प्रत्येक फलंदाज आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला माघारी देखील जावं लागलं. असं कुठलाही फलंदाज नाहीये की ज्यानं 2 अंकामध्ये धावा बनवल्या अमोल सदगीरच्या व्यतिरिक्त. हॅट्रिक बॉल असेल. बॉल हवेत आहे. कॅच कॅरी करण्याची संधी आहे आणि यस, मतीन शेख इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत आणि या स्पर्धेत सर्व बाद होणारा पहिला संघ विठू माऊली 11. विकेट हॅट्रिक मतीन शेख यांनी इथे पूर्ण केली आहे. या स्पर्धेतली ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक आहे. या अगोदर अभिजित देशमुख यांनी मेडन प्लस 5 विकेट्स, एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. एक निर्धाव षटक देखील टाकलं होतं आणि या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक मतीन शेख यांनी इथे पूर्ण केली आहे. त्याबद्दल त्यांचं नक्कीच कौतुक असेल, कारण प्रत्येक गोलंदाजाचं एक ड्रीम असतं, एक स्वप्न असतं की विकेट हॅट्रिक पूर्ण करायची आणि आज एका मोठ्या व्यासपीठावर मतीन शेख विकेट हॅट्रिक पूर्ण करताना बघायला मिळाले. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा बनवल्यात 42 आणि या मॅचला जिंकण्यासाठी स्वराज वॉरियर संघाला 43 धावांचं लक्ष्य आहे.
लक्ष आहे आणि या 43 धावांचा पाठलाग होईल की या 43 धावा रोखल्या जातील. कोणता संघ सुपर 8 मध्ये जाण्यासाठी आज यानंतरची मॅच खेळेल आणि कोणता संघ सुपर 8 मध्ये जाण्यापासून वंचित राहील, कोणता संघ कॉलबॅकला जाईल, हे ऐकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आपण लगेचच आमचे मार्गदर्शक आणि एक भारतवर्षातील सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय चंद्रकांत शेटे सर यांच्याकडे आपण जाणार आहोत. दुसऱ्या डावामध्ये सर आपलं स्वागत असेल. नमस्कार. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित असणारी कोतुळ प्रीमियर लीग 2025 आमदार चषकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. धावांचं लक्ष जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनिकेत रोडे पाहायला मिळत आहेत. त्यांच्याबरोबरने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अशोक पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी वार्षिक शेख पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्ट्रोक जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर सुरू झालेली आहे. कमी धावसंख्या आहे परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पाहूया, यामध्ये देखील आनंद घेण्याचा प्रयत्न असणार आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या मानाच्या आमदार चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असेल. चांगला बॉल उसळी होती या बॉलला, अंदाजच नाही आला आणि इकडे पाऊल चालू लागलेले आहेत बॅटर. पहिला धक्का, प्ले डाऊन जात आहेत, माघारी परत आहेत बॅटर. विकेट. मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. सुरुवातीपासून मात्र निर्माण केला या ठिकाणी. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम स्वराज्य वॉरियर्स, या टीमला मात्र धावांची आवश्यकता आहे. ती या ठिकाणी अजूनही 42-43 धावांचा पाठलाग करत असताना समोर विठू माऊली संघ आहे. यांच्यातील सुरू असणारा सामना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. घनश्याम सोनेजी म्हणजेच पप्पू फ्रॉम शिर्डीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहेत. जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनिकेत रोडे पाहायला मिळतील. अच्छा, आयकॉन म्हणून अनिकेत रोडे यांना या ठिकाणी आपण पाहतोय.
यावेळेला थोडेसे बॅकफुटला गेले, बॉलला मात्र स्टिअर केले जरूर गलीच्या दिशेने, तिकडे मात्र बॉल अडवला जाईल. रन मात्र त्या ठिकाणी 1 मिळणार आहे. थोडंसं संयम आणि सुरुवात इकडे होताना पाहायला मिळते. त्याचं कारण आहे लक्ष मोठं नाही आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर 1 विकेट आलेली आहे, याच्यातही दबाव निर्माण करायचा आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. स्वराज्य वॉरियर संघ बॅटिंग करतो, तो विठू माऊली हा संघ मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. विठू माऊली माळुंगी बॅकफुटला गेले, उसळी होती या बॉलला. थर्ड मॅचच्या क्षेत्रात खेळलेत अनिकेत, तिकडे फिल्डर आलेले आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते संघ मालक सागर गोलब, संजय फुलसुंदर पत्रकार यांच्या मालकीचा स्वराज वॉरियर कोतुळ आहे. तर दुसऱ्या बाजूला बाजीराव सदगीर, रावसाहेब सदगीर, सचिन सदगीर, प्रसिद्ध कांदा व्यापारी यांचा विठू माऊली माळुंगी यांच्यामध्ये सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या मैदानातील चांगली स्पर्धा. आमदार चषक, कमी गतीचा बॉल टाकला होता, त्याला मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न राहिला कव्हरच्या क्षेत्रात आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडीशी गती कमी केली होती. धावसंख्या जर पाहिली तर 4 वर पाहायला मिळेल. वेगवान चेंडू आला आहे, त्याला मात्र या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रात खेळला आहे. धावफलक त्या ठिकाणी 1नेच पुढे जाणार आहे. संयमाने सुरुवात केली खरी, परंतु चांगली ओव्हर राहिली. पहिलं षटक कमी धावी संख्या असताना देखील लाजबाब राहिलं या ठिकाणी वार्षिक यांचं, कारण या षटकात फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. 30 बॉल 38, ओव्हर संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. त्यांना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. जो दबाव या ठिकाणी वार्षिक यांनी निर्माण केला त्या दबावाला कुठेतरी या ठिकाणी वाढवावं लागणार आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी त्यांचा असणार आहे. घनश्याम सोनेजी म्हणजे पप्पू आणि जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये अनिकेत रोडे ही जोडी पाहायला मिळते. लक्ष तेवढं मोठं नाही आहे, परंतु क्रिकेट आहे, अलर्ट राहावं लागतं क्षणोक्षणी या क्रिकेटच्या खेळामध्ये. ओमकार उदावंत ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटला, लाजबाब स्ट्रोक खेळलाय. अनिकेत रोडे यांच्या बॅटमधून येतोय दर्जेदार फटका. 4 धावा, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. या चौकारानिशी धावसंख्या 9 वर जाताना पाहायला मिळते आपल्याला. मॅचला खुलं करण्याचा प्रयत्न आहे, पॉवर प्ले आहे, पॉवरफुल बॅटिंग करावी लागणार आहे. संपूर्ण कोतुळ आणि आजूबाजूच्या परिसरात चर्चा या स्पर्धेचीच आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, तो रीच करण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 1ने पुढे जात असताना 10 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. 7S वर जेवढे प्रेक्षक आमच्याशी जोडले त्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती असेल, आपल्याला हे लाईव्ह कव्हरेज आवडलं असेल तर आवर्जून आपण या 7Sला देखील आवर्जून सबस्क्राईब करा, कारण येणारा काळ हा 7Sचा असणार आहे, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्या. यावेळेला फुलटॉस, खरा बॉल होता, त्याला दिशा दिली थर्डमॅनच्या दिशेने. पंचांनी बीमर देखील घोषित केलाय आणि हा बॉल सीमारेषा ओलांडताना देखील पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या 15 वर पोहोचलेली आहे. खराब बॉल आला, त्याचा समाचार या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. घनश्याम म्हणजेच पप्पू आणि दिशा दिली या बॉलला. कव्हर पॉईंट थर्डमॅनच्या दिशेने ज्या ठिकाणी चौकार वसूल केला आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याची नामी संधी चालून आली आहे घनश्याम यांना. यावेळेला टोलावलाय बॉल, मिड ऑफच्या डोक्यावरून दिशा दिली बॉलला. फलंदाजीचा शिर्डी ब्रँड मैदानात पाहायला मिळतोय. 4 धावा पप्पूच्या बॅटमधून, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका.
माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 19 धावा धावफलकावर आहेत. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डिंगडॉंग अकोले आणि चालू सामन्यातील विजेता संघ यांच्यातील सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्याही मॅचची सर्वांना उत्कंठा आपल्याला पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरची दिशा निवडली आहे. तिकडे फिल्डर येणार जरूर, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. दुसरी चोर सुरू असताना मात्र 20 पर्यंत धावसंख्या पोहोचली. अजूनही 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 26 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते जरूर. मानाची स्पर्धा आहे, कोथरूडची स्पर्धा आहे, आमदार चषक स्पर्धा आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ढकललाय मात्र कव्हरच्या क्षेत्रात अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जरूर, परंतु नाही अडलाय. बॉल सीमारेषच्या दिशेने पकडला जातोय. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. या दोन्ही खेळाडूंनी आता कोणतीही घाई केली नाहीये. मात्र या धावा घेतल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 22 वर पोहोचलेली आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा दुसऱ्याच ओव्हरमध्ये झाल्या सुद्धा. 6 ओव्हरची मॅच आहे. पुढच्या टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे, डिंगडॉंग अकोले आपण टॉससाठी टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. कारण मानस हाच असणार आहे सगळ्या मॅच जास्त षटकांच्या व्हाव्यात. यावेळेला फटका फसला जरूर आहे, परंतु कॅचही सुटली. पाठीमागे बॉल आला जरूर, परंतु थोडंसं या ठिकाणी बॉडी लँग्वेज देखील थोडीशी वेगळी पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 23. अजूनही 4 ओव्हरमध्ये धावा हव्यात त्या 20. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. तेवीस धावा धावफलकावर पहिली बॅटिंग करत असताना 42 धावा केल्या होत्या या ठिकाणी विठू माऊली या संघाने. आणि आता स्वराज्य वॉरियर्स त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 झालेले आहेत. 4 ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता. आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे आणि संपूर्ण चर्चा मात्र त्यांच्या कार्याची होताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये वार्षिक शिकालेत. यावेळेला वेगात बॉल टाकला परंतु अचूकतेवर नव्हता. अंपायर आमच्याकडे वळत आहेत, कळवत आहेत व्हाईट बॉल आहे. समीकरण मात्र बदलत आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 19ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वार्षिक शेख. लोअर फुल टॉस कमी गतीचा होता. खेळण्याचा प्रयत्न झाला मिड विकेटला, परंतु गती कमी असल्यामुळे टायमिंग तेवढं नाही पाहायला मिळालं आणि एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना यानंतर येईल. त्याची सगळ्यांना वेध लागलेला असणार आहे, कारण त्या मॅचमध्ये सकाळच्या पहिला संघ कोथरूड कॅटर्स कोथरूड हा संघ मात्र जरूर या ठिकाणी क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आहे. आणि आता यामधील विजेता संघ डिंगडॉंग अकोले बरोबर खेळेल. यावेळेला उसळी होती बॉलला, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. अगदी आरामात या दोन्ही फलंदाजांनी धावा घ्यायचे ठरवले. कोणती रिस्क नाही, कोणती घाई नाही आहे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 26 धावा धावफलकावर. 22 मध्ये 17 अजूनही पाहिजेत. मॅचमध्ये यायचे तर विकेट घ्याव्या लागतील आणि त्यासुद्धा अगदी गुच्छाने घ्याव्या लागतील. बाहेर आले परंतु बॉल तेवढ्याच वेगात टाकलाय. बाहेरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच वेळेला त्यांचा अंदाज ओळखला या ठिकाणी वार्षिक यांनी. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आले तर दबाव येईल आणि दबाव आला तर मात्र प्रतिस्पर्धी संघ देखील मॅचमध्ये येईल. 21 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. वेगात बॉल होता, त्याला पाठी खेळले, फिल्डरला बीट केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार.
जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होऊ लागलंय. 20 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 7 याचं लाईव्ह कव्हरेज. आमदार चषक कोतुळगाव. ओहो, यावेळेला मात्र बॅट फिरवली होती परंतु गुंगारा दिला चेंडूने. लेंथवरून शूट झाला बॉल. स्टंपच्या अगदी वरून गेलाय. यष्टीरक्षकांच्या हातात जातोय. 19 चेंडू आणि 13 धावा. अनिकेत या मॅचमध्ये जर पाहिलं तर थोडंसं संयमाने खेळतायत. 11 चेंडू आणि 16 धावांची खेळी आतापर्यंत त्यांनी केली आहे. कमी गतीचा बॉल होता. हळूवार पद्धतीने याही वेळेला ढकललाय. कव्हरचं क्षेत्र मात्र निवडलंय आणि तिकडे फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 31. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. ओव्हर संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओव्हर संपली. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. वैभव येत आहेत गोलंदाजीसाठी. 12 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतरच्या मॅचच्या आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत परंतु पाहूयात काही चमत्कार घडेल का आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करेल का हे देखील या ठिकाणी पाहायचं आहे. विठू माऊली संघ सध्या स्वराज वॉरियर इन ॲक्शनमध्ये थोडंसं फ्रंट फुटला पाहायला मिळत आहेत. बिग हिट यासाठी ओळखले जातात अनिकेत. आणि हा बॉल पहिलाच होता या षटकातील. फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. एक विकेट माघारी परतलेली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अनिकेत रोडे यांनी मात्र गोलंदाजी जशी चांगली केली फलंदाजी चांगलीच करतायत. 23 वर खेळतायत. वैभव समोर आहेत. आणखीन एक. याही वेळेला फिल्डर फक्त पाहत राहिले बॉल किती उंचावरून आणि किती लांब चाललाय. अनिकेत रोडे यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि या मॅचला फिनिश होताना पाहायला मिळतोय आपण. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होते. डीजे एक मिनिट थांबा. पहिल्यांदा मी टॉसला दोन्ही कॅप्टनला बोलवेल. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण नंतर देऊयात. अनिकेत रोडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या 2 विकेटही घेतल्या. 29 धावाही केल्या परंतु त्या अगोदर पहिलं कॅप्टन या पहिला टॉस केला जाणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. डिंगडॉंग अकोले कॅप्टन आलेत का? या लवकर. आणि त्याचबरोबर स्वराज वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या.